नागपुर के सीताबर्डी थाना क्षेत्र के वैरायटी चौक में दुकानदार पर चाकू से जानलेवा हमला करने का मामला सामने आया। घटना 4 अगस्त की शाम की है। फिरियादी के अनुसार एक अज्ञात व्यक्ति दुकान में आया। दुकानदार ने जब उससे आने का कारण पूछा तो उसने बिना कुछ कहे चाकू से दुकानदार के ठुड्डी के नीचे वार किया और मौके से फरार हो गया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और घायल को इलाज के लिए मेयो अस्पताल भेजा गया। पुलिस ने घायल का बयान लेकर मामला दर्ज किया और जांच शुरू की। डीबी टीम ने वैरायटी चौक और आसपास के इलाके में जांच की। जांच में पता चला कि घायल की दुकान के सामने कुछ युवक कपड़े जूते बेचने का ठेला लगाते थे। इस बात को लेकर घायल ने संबंधित युवकों को फटकारा था। पुलिस को शुरुआती तौर पर आशंका है कि इसी विवाद के चलते हमला किया गया। तकनीकी जांच और गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने आरोपी की पहचान कर उसे गिरफ्तार कर लिया। आरोपी की पहचान 28 वर्षीय काजी शामसुद्दीन उर्फ सोनू वल्द काजी बहारुद्दीन निवासी सकरदरा के रूप में हुई है। पुलिस ने वारदात में इस्तेमाल चाकू भी जब्त कर लिया है। मामले की आगे की गहन जांच जारी है। सीताबर्डी पोलीस ठाणे येथे 4/8/2026 रोजी अगोदर 118(1) भारतीय न्यायसंहिता म्हणजे आपलं जे जुनं आहे भारतीय दंडसंहिता त्याचं 324 अन्वये गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादी जे आहे ते रमेश प्रभुजी खंगार यांनी अशी खबर दिली होती की वैरायटी चौकमध्ये त्याचं शॉप आहे, तिथं ते संध्याकाळी जवळपास 6:45 सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानामध्ये आली, ज्याची दाढी वाढलेली होती आणि 35-40 वर्षाच्या वयोवर्षादरम्यान तो व्यक्ती होता। त्याने काही समजण्याच्या आत त्याला जेव्हा विचारलं की तू कशासाठी आलेला आहे, त्याने काही न सांगता त्याच्याकडे असलेल्या चाकूने त्याच्या चीनवरती म्हणजे हनुवटी खाली परत इथे चाकूने वार केला आणि तो तिथून पडून गेला। या माहितीवरून जशी आम्हाला माहिती प्राप्त मिळाली की आपले पोलीस तिथे गेले, त्या जखमीला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याला मेडिकल करण्यासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आलं होतं। तिथून त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर ते घरी निघून गेले, पण ते पोलीस स्टेशनला आले नाही। नंतर आम्ही त्यांचा शोध घेतला फिर्यादीचा, तर आम्हाला समजलं की ते जबाबच्या नंतर घरी गेलेले आरामासाठी आणि नंतर आम्ही त्यांना कॉल दिला आणि त्यांनी येऊन दिलेल्या खबरीवरून आम्ही तो गुन्हा दाखल केला। मुख्य कारण काय दिसून आलं मारण्याचं काय सांगा? यामध्ये परत डेव्हलपमेंट अशी झाली की ज्यावेळेस आपण FIR दाखल केली त्यावेळेस जो संदिग्ध आहे त्याचं नाव आपल्याला किंवा तो कोण आहे आणि तो कुठे राहतो याबद्दल कुठलीही माहिती नव्हती। आपलं जे डिटेक्शन स्टाफ आहे म्हणजे आमच्याकडे DB पथक म्हणतात त्याला, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कोकणी श्री तिवारी त्यांची जे स्टाफ आहे त्यांनी अतिशय शिताफीने आणि उत्कृष्टरित्या तपास करून ज्या परिसरामध्ये ही घटना घडली तेथील आजूबाजूचे दुकानदार जे गाडे लागतात त्या हातगाड्यांची जी वरची जे मालक आहेत त्यांच्याही संपर्क साधून जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव शोधून काढलं, तर काजी असं नाव असल्याचं पहिल्यांदा आम्हाला समजून आलं। दरम्यान आम्ही फिर्यादी जेव्हा संपर्क साधला तर असं समजून आलं की जो मुलगा आहे जे फिर्यादीचे जे मालक आहेत त्यांनी समोर 1-2 काही दुकान लागायची तिथे जे काही साहित्य विक्री करायचे, ज्याच्यामध्ये शूज आहेत किंवा कपडे आहेत, तर त्याच्यामधल्या मुलांना त्यांनी हटकलं होतं की तुम्ही तसं लावायचं नाही। तर कदाचित तो एक पार्श्वभूमी असावा एवढंच आमच्याकडे लीड होती। आणि नंतर जेव्हा फिर्यादीच्या जखमीशी आम्ही परत संवाद साधला तेव्हा आम्हाला समजलं की त्याला ज्यावेळेस 4-6 महिन्यापूर्वी हटकण्यात आलं होतं तोच तो इसम असावा ज्याने ते सगळा प्रकार घडून आणला होता। तर एकंदरीत जो आरोपीचा जो हेतू दिसून आला तो जीवेठार मारण्याच्या दृष्टिकोनातून होता। त्यामुळे आपण याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेचं कलम 109(1) याची वाढ केली आहे, जे भारतीय दंडसंहिता जी आपली जुनी संहिता होती त्याचं कलम 307 प्रमाणे तो गुन्हा म्हणजे कलम वाढ करून घेण्यात आली। आरोपीचा अतिशय शिताफीने तांत्रिकदृष्ट्या आणि गोपनीय बातमीदारामार्फत अथक 24 तास काम करून आमच्या पथकाने त्या आरोपीला शोधून काढलं। आरोपी सकरदरा हद्दीमध्ये राहणारा आहे, 35 वर्षे वयाचा आहे। त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, रितसर कायदेशीर अटक करण्यात आली आहे, त्याच्या नातेवाईकांना देखील त्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। आणि जे गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेलं जे वेपन आहे डेडली वेपन ते सीज करण्यात आलं। आरोपीने ज्यावेळेस गुन्हा केला त्यावेळेस त्याच्या अंगावर असलेले कपडे देखील सीज करण्यात आले। योग्य तो तपास पोलिसांकडून सुरू आहे। आरोपीवर अगोदरचे काही गुन्हे आहेत का? नाही, या आरोपीवरती असे यापूर्वी कुठलेही गुन्हे दाखल नाही। या गुन्ह्यामध्ये जो आरोपी अटक केला आहे त्या आरोपीचं आता संपूर्ण नाव
काजी शामसुद्दीन उर्फ सोनू वल्द काजी बहारुद्दीन वय 28 वर्षे राहणार सकरदरा दिल्ली शाळाजवळ असं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. संपूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या मार्गदर्शनात यामध्ये माननीय झोंटू मॅम, त्यानंतर माननीय ACP सर, आमचे CP विश्वास नागरे पाटील साहेब यांची तर प्रमुख धारणा आहे की अशा प्रकारचे जे चाकू सुरी घेऊन जर कुठले जर अपराध घडले जात आहेत आणि जे अतिशय संवेदनशील आणि गंभीर प्रकार आहेत तर अशावर ठोस स्वरूपाची कायदेशीर कारवाई केली जाईल. आरोपींना कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त शिक्षा कशी या दृष्टिकोन तपास करण्यासाठी सक्त निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ही कारवाई केलेली आहे.